सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. आणि हा माझा 2 दिवसाचा व्हिडिओ असणार आहे, परवाचा आणि कालचा. तर परवाला पाहुणे निघाले होते गावाकडे जाण्यासाठीच, म्हणजे त्यांच्या गावाकडे जाणार होते. त्या अगोदर माझ्या सासरी म्हणजे जाणार होत्या आणि तिथून नंतर त्यांच्या गावाकडे जाणार होत्या. त्यांच्या मिस्टरांचा फोन येत होता की बाबा ये गावाकडे, कारण त्यांच्या शेतामध्ये आंबे आहेत आणि आंबे खाण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे ते बोलवत होते. त्यामुळे त्या जाणार होत्या. मग त्यांच्यासाठी रिक्षावाले भैयांना बोलवून घेतलं आणि रिक्षामध्ये त्यांना बसवून दिलं. त्या इथून बस स्टॉपपर्यंत जाणार आहेत आणि तिथून बसनी गावाकडे जाणार आहेत. त्यामुळे त्या निघालेल्या आहेत आणि त्यांना पाठवण्यासाठी आम्ही 3 जणही बाहेर आलो होतो. आणि मुलांना असं वाटतं की पाहुणे आले की जाऊच नाही, कारण त्यांना थोडासा वेळ मिळतो धिंगाणा मस्ती वगैरे करायला आणि छान वाटतं तेवढंच. लेकरांना सुट्ट्या आहेत आणि वेळ पण आहे, तर मग चला. आणि त्यांच्याच वयाचे मुलं होते नंदबाईचे पण, त्यामुळं त्यांना पण वाटत होतं मुलांना की राहू म्हणून. पण काय करणार, त्यांची कामं होते आणि त्यांना पण खाण्यासाठी आंबे आलेले होते, म्हणून घरच्यांची तळमळ होती म्हणून त्या गेलेल्या आहेत. त्यानंतर माझ्या मुलाला मी अभ्यासाला बसवलं, कारण मी त्याला डेली 5 शब्द तरी पाठ करायला देत असते. आणि तो अभ्यास करत होता तोपर्यंत मी घरातील जे काही भांडे वगैरे पडले होते ते साफसूफ करून घेतले. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला, दिवसभर काही मला शूट करणंच झालं नाही, मग संध्याकाळच्या वेळेला पोळ्या आणि कढी बनवलेली होती. आणि मुलांना कढी खूप आवडते, मुलांना कढी भातच आवडतो, परंतु चला म्हणलं आज थोडा वेगळा मेनू करूयात. नंतर मला काही शूट करणं झालं नाही, हा व्हिडिओ छोटा होत होता, म्हणून नंतर दुसऱ्या दिवशीचं मी कंटिन्यू केलं. सकाळची कामं वगैरे दुसऱ्या दिवशी आवरली, देवपूजा वगैरे केली आणि देवाला दारात जे झाडं आहेत त्याच झाडांची फुलं वाहिली होती. तर किती सुंदर दिसतं आहे बघा पूजा. आणि नंतर दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि एकीकडे झालं सुरू मुलांचं काढणं. काही ना काही ते काढतच असतात. मग स्केटिंग काढून बसली होते, मुलाला येत नव्हती, परंतु त्याचं असं होतं की मला घालूनच पाहिजे आहे, म्हणून तो घेऊन बसलेला होता. आणि नंतर मग मी काय म्हणलं, आता चलू दे, तुमचं काय व्हायचं ते, म्हणजे काय करायचं ते करा म्हणलं. आणि नंतर मग मी लागले होते स्वयंपाकाला. मग स्वयंपाकामध्ये मी पोळ्याचा चुरमा बनवत आहे. आमच्याकडे ज्या शिळ्या पोळ्या राहतात ना, त्याचा बारीक पोह्यासारखा चुरमा बनवला जातो. आमच्याकडे तर त्याला चुरमाच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर त्यामध्ये मस्त कांदा, लसण, टोमॅटो आणि आपले शेंगदाणे आणि कोथिंबीर, हळद, चटणी वगैरे टाकून छान असं पोह्यासारखं बनवलं जातं. आणि त्याची टेस्ट देखील पोह्यासारखीच होते आणि ते दह्यासोबत खायला तर इतकं सुंदर लागतं ना, आमच्या सर्वांना ते आवडतं. त्यामुळे छान असा चुरमा बनवला. आणि काही ठिकाणी पोळ्याचे पोहे असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर फरसाण आणि दही यासोबत आम्ही 3घांनी नाश्ता करून घेतला. मिस्टर गावी गेले होते, तर ते जाता जाताच नाश्ता करणार होते. तर मला म्हणाले की तुमचं तुम्ही करा आणि मी बाहेरच करतो नाश्ता. मग त्यामुळे आम्ही करून घेतला. आणि त्यानंतर घरात खूप राडा पडलेला होता. पाहुणे आल्यानंतर काय होतं, आपण पाहुण्याचंच करण्यामध्ये राहतो आणि बाकीचे जे एक्स्ट्राची कामं असतात ते आपले राहूनच जातात. त्यामुळे मग मी घेतले ते कपडे घडी करायला, कारण काय झालं होतं, 2 दिवसाचे कपडे सुकवून ठेवले होते मध्ये आणून, परंतु ते फोल्ड करून मस्त व्यवस्थित लावणं झालेच नव्हते. म्हणलं चला आज लावून घेऊयात. मग चांगले असे मिस्टरांचे इस्त्रीचे ड्रेस वेगळे, आमचे रेग्युलरचे ड्रेस वेगळे आणि काही जे घरातील नवीन ड्रेस होते लग्नासाठी काढलेले ते वॉश करून मग छान असे घड्या करून ठेवून देत होते मी. मग त्यानंतर छान असं व्यवस्थित आवरलं. तोपर्यंत मुलांना झाली क्रेविंग, तर त्यांना काय लस्सी प्यायची होती, कारण गरमीचे दिवस आहेत आणि थंड काहीतरी खावंच वाटतं, आपल्याला देखील खावं वाटतं. तसंच मुलांना लस्सी प्या वाटत होती. मग त्यांनी माझ्याकडून पैसे मागून घेतले आणि मुलं गेली लस्सी आणायला. तोपर्यंत मी हे पूर्ण छान असं आवरलं, छान घरामध्ये व्यवस्थित करून घेतलं. आणि मुलांनी लस्सी आणल्यानंतर आम्ही 3घांनी ही लस्सी छान पिऊन घेतली. ते काही मला शूट करणं झालंच नाही, कारण असं होतं काही आणलं की ह्यांचा गर्दा आणि धिंगाणा आणि ते सुरूच असतं. आणि आमचं कसं असतं, काही जेवण जरी करायला होतं आणि आईस्क्रीम जरी खायला होतं, TV पाहत पाहत आम्हाला खायची सवय. त्यानंतर मिस्टरांचे कपडे इस्त्रीला द्यायचे होते, त्या बॅगमध्ये टाकून दिले. आणि ज्या आहेरला साड्या आल्या होत्या, म्हणजे अशात मला 2 लग्नाचे मुळं होते, त्या 2 लग्नाच्या आलेल्या साड्या ती व्यवस्थित असं बॅगमध्ये घालून ठेवून दिल्या. आणि हा होता माझा असा आजचा व्हिडिओ. आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.